झी 24 तास एक पाऊल पुढे। गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे। हायकमांड जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही त्यांनी म्हटलंय। आमचे प्रतिनिधी अनिल पाटील यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत। गोव्यामध्ये काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली आणि या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे दिगंबर कामत। कामत सर, ज्या पद्धतीने हे सगळे निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत, काय तुम्हाला म्हणायचं आहे या सगळ्या निकालाबद्दल? आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागलेले नाही, ही सत्य परिस्थिती आहे। आमची अपेक्षा होती कारण आम्हाला कमीत कमी 22-23 सीट मिळतील असे, पण ओव्हरऑल ट्रेंड बघितला तर पीपल हॅव नॉट गिव्हन कॉल टू काँग्रेसला कॉल दिलेला नाही, ही सत्य घटना आहे। तुमच्या संदर्भात देखील काही प्रकरणं गाजत होती, त्याचा कुठेतरी हा परिणाम आहे का? मला वाटत नाही। माझ्या मतदारसंघामध्ये मी 4000पेक्षा जास्त मताधिक्यानं देतो, त्यामुळे काही जण आपले आमदार चांगल्या मताधिक्याने जिंकलेले आहेत। मला वाटत नाही त्याच्याशी काही संबंध असेल। एक कदाचित आपण काही नातेवाईकांना वगैरे तिकीट्स दिले, त्याचा परिणाम कदाचित झाला असेल, काय ते बघावं लागेल। काय ही पराभवाची कारण जशी तुम्ही सांगितली, मात्र याचं सगळं खापर जे आहे, दोष जे आहे तो आता कोणावरती येणार? ते पार्टी हायकमांड ठरवतील, पक्षाचे नेते, केंद्रीय नेते ठरवतील। यापुढे काय भूमिका असेल तुमची? आम्ही नेहमी कन्स्ट्रक्टिव्ह काम करीत आलेला माणूस आहे। पॉझिटिव्ह काम जे करत असेल त्याला आमचा नेहमी पाठिंबा राहतो। धन्यवाद साहेब। हे होते कामत साहेब। त्यांनी सांगितलेलं आहे की पक्षाची काही धोरणं जी आहेत ती चुकीची ठरलेली आहेत, काही कारणं जरूर जबाबदार आहेत या संदर्भात, मात्र पक्ष जे आहे ते लोकांसाठी कार्य करेल आणि येणाऱ्या काळात जो हार पाहावी लागले त्याच्या संदर्भात पक्ष नक्की विचार करेल। झी 24 ताससाठी कॅमेरामॅन संदेश बैकरसह देवेंद्र कोलटकर, गोवा। झी 24 तास एक पाऊल पुढे।